काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे शेकडो सहकाऱ्यांसोबत आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। पंकज तांबे यांच्या पक्षप्रवेशामुळे दक्षिण रायगडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे। यावेळी आमदार प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते। रायगड जिल्ह्यात पंकज तांबे यांनी अनेक आंदोलनं केली। शेतकरी नेते अशीही त्यांची ओळख आहे। जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केला, त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वांना जाणता की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण या ताकदीने विचार करत असतो की देश आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो त्यावेळेला समाजातील प्रत्येक घटक याचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींमध्ये आहे। हे पुन्हा पुन्हा आपल्यासारख्या सर्व तरुण आणि भूतकरू मंडळी ही देशाचे पंतप्रधान ज्या ताकदीने काम करतात, शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा प्रत्येक जो घटक आहे त्या घटकाला एका वेगळ्या पद्धतीने आधार देण्याचं आणि त्याच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करण्याचं काम हे केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार करत आहे। आणि त्यामुळेच आपण विश्वासाने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। आपल्या विश्वासाला कुठेही तडाजवळ दिला जाणार नाही। आपण त्या जिल्ह्यामध्ये असणारे सर्व पदाधिकारी त्यांच्याशी मी आपला संपर्क करून नक्कीच आपणही त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून पार्टीच्या आपल्या असणाऱ्या विचारधारेबरोबर जोमाने कामाला लागा एवढीच आपण सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।